नमस्कार. आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. बारामती तालुक्यातील पंधारे या गावातील रात्री 4:30च्या सुमारास एटीएम चोरून एटीएम फोडून या ठिकाणी रोकड लंपास केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं बँक ऑफ इंडिया या बँकेचं या ठिकाणी एटीएम आहे आणि सध्या दुसरं एक एटीएम आहे त्या ठिकाणी जे दुसऱ्या कंपनीचं ठिकाणी एटीएम आहे. असे दोन एटीएम त्या ठिकाणी आहेत. त्या दोन्ही एटीएम मधले कमीत कमी 12 ते 13 लाख रुपये एटीएम मधनं रोकड नेलेली या ठिकाणी सूत्रांच्या माहितीनुसार इथं माहिती मिळत आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन तसेच प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी काम पाहत आहे. या ठिकाणी रात्री 4:30च्या सुमारासामध्ये चोर आले, गाडीमधनं आले. गाडीमधनं त्या गाडीमध्ये गॅस कटर होतं. त्या गॅस कटरने त्यांनी एटीएम फोडलेलं आहे आणि ते फोडल्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी आधी कॅमेरे मध्ये स्प्रे मारलेला आहे. त्या कॅमेऱ्यावरती सगळा व्हाईट स्प्रे मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो कॅमेऱ्यांचा जो लाईन आहे ती कट केलेली आहे लाईन. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सविस्तर माहिती घेतली स्थानिक लोकांकडून आणि कॅमेऱ्यामध्ये ते 4 ते 5 गुन्हेगार आहेत ते त्या ठिकाणी कैद झालेले आहेत. लवकरात लवकर पोलीस प्रशासन या ठिकाणी दखल घेऊन या ठिकाणी कार्य करत आहे आणि लवकरात लवकर या चोरांचा तपास लागणार आहे. खातेदार आलेले आहेत, खातेदारांकडून माहिती घेणार आहोत ते कशासाठी आले आणि त्यांना काय येतलं वाटतं आणसाठी. आणि आता एटीएम फुटलेले पैसे चोरी गेलेले आहेत. आता काय आता चालू झाल्याशिवाय काय आता चालू झाल्यावर मग तवर काय आता तुम्हाला कधी कळलं काय? नाही कळलं नाही. आता आम्ही आल्यावर सांग म्हणायला लागले लोक. चौकशी चालू. हा एटीएम मध्ये पैसे वगैरे चोरी गेले हा असे का? कुठले तुम्ही? आम्ही खंडच. खंड चोरून आला. पेमेंट करायसाठी आला पैसे तुम्ही हा पेन्शन साठी आलो. तुम्हाला काय कळलं काय की नाही आम्ही इथं आल्यावर मग कळलं आम्हाला की एटीएम फुटले लोक म्हणायला. त्यामुळे मग मग आम्ही मग थोड्या वेळ बसलो मग झालं चालत झालं. पण एक पोलीस म्हणत होत अर्ध्या तासाने होईल चालू म्हणून बसलो पण काय दिसत नाही ते. शक्यता नाही. चालू हा पोलिसांची तपास चालू आहे. आता कशी आली ती पण गेली परत आणखी ना असं आहे ते.